का घरच्याला तुला कसं सांगू? सगळे विचारून राहिले तू चालला नाही का ऑफिसवर, चालला नाही का ऑफिसवर, पण सांगू तरी कसं? आणि सांगितल्यावर बाबा रागवंत नाही मले. पियुषजी, डबा बनवू काय म्हटलं? तुम्ही चालले का ऑफिसवर? ऑफिस? ते ते नाही राधिका, आज काही जात नाही. आजही नाही जात? पण पियुषजी, किती दिवस झाले तुम्ही ऑफिसवर नाही गेले? आणि तुम्ही तर म्हणाय का तुमचा साहेब लय कडक आहे म्हणे, सुट्टी देत नाही म्हणे. आणि आता इतक्या दिवसापासून तुम्ही घरी आहे. आता 8-15 दिवस होऊन राहिले ना. आणि काऊन? काय झालं, काही झालं काय? सांगा तर खरी मला. तुम्ही काऊन नाही चालले तर? अहो काहीच नाही राधिका, मी तब्येत काही बरोबर नाही वाटून राहिली, म्हणून म्हणून सुट्टी काढली, म्हणून नाही चाललो. आता तू 17 वेळा मला अशीच विचारशील काय, चालले का नाही चालले, चालले का नाही चालले? जाय, नाही जात मी आता. मी काही तब्येत बरोबर नाही लागून राहिली, डबा गिबा काही बनवू नको. हे पियुषजी, असे कोण करून राहिले? आता काम आहे ऑफिसवर तर जाऊ नाही काय? आता इथं आलो आपण. आता तिथं तर सगळं भाड्याचंच होतं. सगळं पैसे गिसे द्यावं लागत होते, खर्च करावा लागत होता. पण जेव्हापासून इथं आले तेव्हापासून तर हे एकही दिवस नाही गेले ऑफिसवर. आणि विचारा तर रागावतेच. म्हणते तुला काय करावं लागते म्हणते. आता किती दिवसाची रोज विचारून राहिली तिला, डबा आणू काय, डबा करून देऊ काय, तर म्हणते नाही, सुट्टी घेतली, सुट्टी घेतली. पण असं काय झालं, हे एवढ्या दिवसापासून घरी आहे? काय झालं, कायचा विचार करून राहिली? कायचा विचार नाही करून राहिली मी, कायचं नाही करून. जाय ना तर मग, पाय ना, आई बाबाला काही लागून राहिलं असेल तर देणं त्याइले. हो हो. आता कसं सांगू यायले का साहेबानं मला ऑफिसमधून काढून टाकलं म्हणून? आता एवढा साहेब तू चिडचिड करे का, त्याला काही बोललं का रागावूनच बोले? आणि या एवढ्या मोठ्या सुट्या काढल्या म्या, आता 2-3 मनाने काढून घेतल्या. आता त्याच्याजवळ एवढे जण येऊन राहिले नोकरीसाठी. आता तो म्हणते का तू लस चाटा मारून राहिला म्हणते, तर पाहिजे नाही म्हणते. आता प्रायव्हेट नोकरीचं असंच आहे, जर असं काही झालं का डायरेक्ट काढूनच टाकते. आता सांगू तरी कसं? आणि दुसरा कमाईचा जरियाही नाही आहे माझ्याजवळ का मी कमवू शकन म्हणून. तेवढीच नोकरी होती. आता आता तर एवढा विचार येऊन राहिला, मन तर करते का ह्या रूममधून बाहेरही नाही निघाव. कसंच करावं. ते तर बरं झालं का घरी येऊन गेलो, नाही तर जर भाड्याच्या खोलीवरच राहिलो असतो ना, तर माहीत नाही काय झालं असतं आणि काय नाही. एवढं शिकवून काय फायदा, काय एक नोकरी नाही भेटू शकली? आता बाबानं शिक्षणाच्या मागं किती पैसा लावला, किती प्रयत्न केले का सरकारी नोकरी लागली पाहिजे म्हणून. पण एवढे डोनेशन मागे का ते डोनेशन बाबाकडून भरणंच नाही झालं. नाही तर आज मी सरकारी नोकरीवर राहिलो असतो. आता सरकारी नोकरीवाले तर तोंड फाडूनच बसले आहे. कसंच करावं. आणि ह्या प्रायव्हेटवाले तर एवढे झिजून घेते का बस टाईमावर या आणि टाईमावर जा, तिथं तर थोडीशी नाकनूक चालत नाही. आता करावं तरी कसं? एवढं शिकून काहीच फायदा नाही, काहीच फायदा नाही. काय फायद्याचं एवढं शिक्षण? एवढं मन लावून शिका, पण जर पैसाच नाही राहिला तर बसलं राहा. आणि तरी बाबाने खूप हिंमत केली का भरतो म्हणून, पण एवढं आकाराचे पडाल डोनेशन, ते काही बाबाकडून भरणं झालं नाही. मग शेवटी प्रायव्हेटच नोकरी केली. पण प्रायव्हेट नोकरीत एवढा दबाव का काही विचारूच नका, प्रेशरच प्रेशर. आता कसंच करू मी? आता तर डायरेक्टच साहेबांना म्हटलं का याचं नाही म्हणून. आणि सुट्या एवढ्या काढल्या की पैसे नाही फिरत त्याच्या इकडे, सगळ्या देऊन जाऊन मोकळा झाला तो. आता करू तरी मी काय? आता दुसरं तर काही हे नाही आहे माझ्याजवळ, साधनही नाही आहे कमी कमवू शकन म्हणून. शेती कधी केली नाही, बाबासोबत कधी शेतीत गेलो नाही, मग काय आहे आता? आता तर एवढा विचार पडला, असं वाटते का कुठं जाऊन आत्महत्याच करून घ्यावं काय, आत्महत्या करायसाठी. पण घरचीचा विचार येते मनात, तर थांबून जातो. डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटून राहिलं आता मला. आता किती दिवस झाले हे पिऊची ना बाहेर निघते, बस त्या रूममध्ये राहून राहिले. आणि ऑफिसचं विचारा तर म्हणते सुटी आहे, सुटी आहे. काय चालून राहिलं त्याच्या मनात आणि काय नाही कुणाच ठाऊक. पण सांगतही नाही ना आपल्याला. सांगितलं तर मन हलकं होते, काय गोष्ट आहे काय नाही. काही स्पष्ट स्पष्ट बोलतही नाही हा माणूस. 9 वाजून केले आणि हे राधिका कुठे गेली? आता पिंट्या ऑफिसवर जाईन, त्याला टिफिन नाही बनवून द्यायला पाहिजे होता काय? कुठे गेली तर? अरे राधिका, मी तुलाच तर शोधून राहिली, कुठे गेलती तू? आता म्हटलं 9 वाजून राहिले, पिंट्या ऑफिसवर जाईन ना 10 वाजता, तर त्याचा टिफिन नाही बनवला, काही नाही बनवला. मी किचनमधूनच आली. आता मला तिथं काही तयारी दिसली नाही डब्या गिब्याची, तर म्हटलं कुठे चालली गेली म्हटलं हे. आणि जाय ना बे लवकर लवकर बनवणं. मग त्याचा जायचा वेळ होते. अहो आई, ते आज जाणार नाही आहे म्हणते ऑफिसवर. जाणार नाही आहे? जाणार नाही आहे म्हणजे काय? आता किती दिवस झाले तो घरीच आहे. काऊन म्हणा ऑफिसवर जायचा विचार नाही का त्याचा? आता तो तर म्हणते का त्याचा साहेब लय कडक आहे म्हणून. आणि आता काऊन नाही चालला आहे ऑफिसवर? अहो आई, मी त्यांना विचारलं, म्हटलं आता किती दिवस झाले म्हटलं तुम्ही घरी आहे म्हटलं, इथं आलो तेव्हापासून. तर ते म्हणून राहिले म्हणते तब्येत बरोबर नाही आहे म्हणते, सुटी काढली म्हणते. अरे त्याले म्हण आता तब्येत खराब आहे तर दवाखान्यात जाय ना म्हणा. असा घरात बसू बसू चांगला होशील काय? आणि किती दिवस झाले घरी आहे तो? आता त्याच्या बाबावर येऊन जाते ना सगळंचं सगळं खर्च पाणी. आता किती लागते घरात? 4 माणसं आहे ना बरोबरचे खाणारे. तो तर बिचारा एक शिकूनच राहिला, तो घरात आहे नाही. तरी थोडं लागते का घरात? आता तो गेला तर कमीत कमी त्याचा तर खर्च उचलते तो. पण आता एवढ्या सुट्या काढन तर मग तो साहेब काय आले पैसे देईन काय? तोही काटकूट करून पैसे देईन नाही आले. थांब बरं, मी बोलतो त्याच्यासोबत काय आहे तर. बरं आत्तेबाई तुम्हीच बोला, मी पाहतो किचनमध्ये
काल आणून दिल्या होत्या ना शांताईनं, शेंगा आणून दिल्या होत्या, तर त्याचं काय करू? तर भाजी करू का कढी गोय करू? नाही नाही, कढी गोय फडी गोय नको करू. काही करून घे, आमटी फामटी करून घे आणि टाकून घे, पोळ्या टाकून घे आणि जाय पटकिनी करून घे तू. मग तू मोकळी होऊन जाते किचनमधून आणि मी बोलतो त्याच्याशी. पण आतेबाई, शांताईनं सांगितलं होतं ना का कढी गोडे करजो म्हणून. त्या वाट पाहून राहिला असं का मी करून म्हणून कढी गोडे. नाही नाही, मग करून घेजो, आज नको करू, पाहू मग उद्या परवा. लय मोठा दिला आणि त्याने शेंगा, करू मग उद्या परवा. आज तू आमटीच करून घे. काय एवढा मोठा गॅस जायत बसतं, मग मस्त आपण चूल पेटू, कढी गोळे करू आणि त्याच्यावरच भाकरी करू. सध्या तू आमटी आणि पोळ्या करून घे. बरं बरं, तेच करून घेते मग. माझ्या सासूचंही काही मला समजत नाही, कधी कधी ते एवढ्या चांगल्या राहून राहिल्या का काही विचारूच नका. आणि आता ते बिचारी म्हातारी कुतारी बाई शांताई, आणि एखादा टाईम तिला जेवायला बोलावलं असतं तर काय झालं असतं. आता त्याचंही मन आहे, आता एकटीसाठी करायच्या जीवावर येते, तर म्हणे तूच करून घेजो म्हणे. तर कालही नाही करू दिले आणि आजही नाही करू दिले. आता त्याही बिचाऱ्या वाट पाहून राहिला असं का राधिका आणून देईन म्हणून. पण काय करा, आपलं ह्या घरात चालते तरी काय. आता त्याच्या म्हणण्यानंच ऐका लागन आपल्याला. आता जे म्हणते तसं करा लागते. आता आमटी आणि पोळ्याच करतो, तुरीच्या दाण्याची आमटी करतो आणि पोळ्या करून ठेवून देतो. पण ह्या पिंट्या ऑफिसवर कोण नाही चालला, याचा तर प्रश्नच पडून गेला. काय आहे तर विचारतोच याले मी, काय आहे म्हणून, काय झालं ऑफिसवर, काही झालं गेलं तर नाही. आता एवढ्या दिवस तर कधीच सुट्टी नाही घेतली त्यानं, इतक्या दिवसापासून चालला तर विचारच लागून त्याला काय आहे काय नाही. तर माय बहीण, हे बायको कायचा विचार करून राहिली? मंदा, कायचा विचार करून राहिली तू? अहो, कायचा विचार करणार आहे, पिंट्याचा विचार करून राहिली. पिंट्याचा? पिंट्याचा कसा विचार आला तुले? अहो, मी म्हटलं राधिकाले, म्हटलं पिंट्यासाठी टिफिन गिफिन बनव म्हटलं. तर ते पोरकी म्हणते का म्हणते चाला नाही म्हणते तो पिंट्या ऑफिसवर, सुट्टी घेतली म्हणते त्यानं. पण तुम्ही सांगा मला, एवढ्या दिवसाची सुट्टी तर त्यानं कधीच नाही घेतली. आणि तशाही ह्या महिन्यात त्याच्या किती सुट्ट्या होऊन गेल्या. बायकोला आणायला गेला ते वेगळी सुट्टी, त्याच्यानंतर रश्मीच्या घरी गेला 2 वेळा, त्या वेगळ्या सुट्ट्या, आणि मग अजून काही इथून सामान गिमान नेलं ते वेगळी सुट्टी. आता किती सुट्ट्या झाल्या आणि आताही अजून सुट्ट्या घेऊन राहिला. काय आहे काय नाही, मी पोरगं सांगतही नाही आपल्याला. तर म्हटलं त्याला विचारतोच, म्हटलं का काऊन नाही चालला म्हणून ऑफिसवर, काही झालं गेलं तर नाही ऑफिसवर. विचार येऊन राहिला मला. काही काम की मसन, नाही तर त्याची तब्येत बरोबर नसन लागून राहिली. नाही तर तुला तर माहीत आहे, तो सुट्या गिट्या काढते तरी का ऑफिसवरून. आणि आता एवढ्या सुट्ट्या झाल्या, काही बरं गिरं नसन वाटून राहिलं म्हणून राहिला असन घरी, नाही तर तो तर राहतच नाही ना. हा ना, तशी राधिका म्हणून राहिली का तब्येत बरोबर नाही वाटून राहिली म्हणते. तर मी म्हटलं तिले, म्हटलं त्याला म्हण का दवाखान्यात जाय म्हणून. तर ते म्हणे हा म्हणे, सांगतो म्हणे. काय बरं, तब्येत गिब्येतच बरोबर नसन, जास्त विचार नको करू आणि जाजू नको. नाही तर म्हणा 2-4 दिवस घरी काय राहिलो म्हणा, तर म्हणून मायबापाला फिकर पडून गेली. आणि रोज चाललं होतं तेव्हा काही नाही म्हणून. आता आपल्याला काय त्याचं टेन्शन आहे काय, त्याचा खर्च तोच उचलते. पण आता पाहा लागन, तब्येत गिब्येत चांगली झाली ना तर स्वतःच जाते. तू काही एवढं काळजी नको करू. हे पाय, बोलण्यात विसरूनच गेलो कायच्यासाठी आलो होतो म्हणून. म्हटलं भाजीपाला पाहिजे का घरात, मी तिकडेच चाललो, तर म्हटलं भाजीपाला आणून घेतो मग. सध्या सकाळी चांगलं लागते दुकानात, ताजा भाजीपाला राहते. आणू काय तो? आणून घ्यायचा ना. आता आणला होता भाजीपाला, तर झाले ना आता 5-6 दिवस झाले ना भाजीपाला आणला होता. तर आता तो संपतही आला असन, नाही तर संपलाही असन. कालच विचारून राहिली होती ते राधिका कायची भाजी करू म्हणून. तर नव्हता भाजीपाला, तर बेसन म्हणून दिलं होतं मी संध्याकाळी, तर तिनं बेसन करून टाकलं. पण आता नसनच भाजीपाला, आणून घ्या. टमाटर गिमाटर चांगले मस्त ताते आण जा. आणि भाजीपालाही आणून घ्यायचा. मेथीची भाजी सध्या मस्त भेटते, स्वस्त भेटते या दिवसात. भाजी आण जा, पालकाची भाजी, मेथीची भाजी सगळं आण जा. बरं सगळं घेऊन येतो. म्हणजे एखादा थैला दे तू. मग तिथं बाजारात काही थैले भेटत नाही, ते पण नाही देते, ते पन्न्या फाटून जाते. मस्त एक मोठा थैला दे मुले. थांबा, मी राधिकाला सांगतो. राधिका बाई, तुझे बाबा भाजीपाल्याला चालले, काय काय पाहिजे ते सांगून देता येईल. एक मोठा थैला आण बरं भाजीपाला आणण्यासाठी. महान तर ऐदी आहे हे मंदा, महान तर ऐदी आहे. आता गेली असती आणि एखादा थैला आणून घेतला असता. तर ते सुनेले सांगते. आता ते सून बिचारी तिकडे काही काम करून राहिली असन, आता हातातलं काम टाकून ते थैला आणून देईन ना. आता उभ्या हिनं आणायला जाणं होतं पाहिजे काय, थैला आणून द्यायला पाहिजे होता. काय बडबड करून राहिले? म्हणता म्हटलं त्याच जा लागत होता आणि एखादा थैला आणायला लागत होता. आता ते बिचारी काम करून राहिली असून किचनमध्ये, आता हातातलं काम टाकन आणि मला थैला आणून देईन. त्याच गेली असते आणि आणून घेतला असता. काय तशी लय फुर्ती आहे तुमच्या सुनीच्या अंगात, बातच आणून देते ते. मी जाईन केव्हा तेव्हापर्यंत ते पोरगी आणूनही देते आणि चालली जाईन वापस तिच्या कामावर. ठीक आहे मामाची थैला. बाई राधिका, तुला काही पाहिजे की जे काय आणू काय बाजारातून, काही फळं गिळं आणू काय? काय ते खाते तरी काय, मागं काही आणले होते तुम्ही, ते सफरचंद आणले होते तर पडले होते म्हटलं ते फ्रीजमध्ये, तिनं खाल्ले नाही ना काही नाही, तसेच पडले होते ते. नाही मामाजी, काहीच नाही पाहिजे. का म्हणता, तू तिला बोलूही नाही देत, म्हणता बोलतो. आता तिचं काही मन होऊन राहिलं असून खासाठी, तर तिला बोलूही नाही दिलं काही. तसंही तिले चवीनं खायची काही सवय आहे नाही. तिच्या माहेरी तिला भेटेच काय. आणि आता इथं दिसते ना, तर इथेही खात नाही म्हटलं ते. त्या फ्रीजमध्ये तसं सडून जाते ते, मग फेका लागते बाहेर नेऊन.
मग खाते फिरणारे जनावरं. पण आता काय करता, नाही खात तर का जबरदस्तीने खाऊ घालता तिले. तुले बोलणं म्हणजे गोट्यासमोर डोकं आपट नाही. जाऊ दे, मला भाजीपाला आणू दे, मग अजून ऊन होऊन जाते तिकडे. ह्या मनीष कुठे चालला? आता रुपेश तर माझा फोन करून उचलून नाही राहिला. आता याच्यासोबतच बोला लागल. मनीष थांब रे, मनीष. पूजा, हे काय बोलून राहिली पप्पा माझ्यासोबत, आणि मला काय हाका मारून राहिली? का रे मनीष, रुपे कुठे गेला? काय माहित, मी तर भेटलो नाही त्याला सकाळपासून. काऊन, काही काम होतं काय तुले? काम तर होतं म्हणा, पण तू एक काम करता काय म्हणा, त्याला आणणं बोलून म्हणा पूजा बोलवते म्हणा, पण तिच्या आई समोर घरचे लोक समोर म्हणू नको म्हणतो. आणून देतं काय मला काम होतं ना त्याच्यासोबत. च्या माय बहीण, काय होय धंदे? तुझंही लग्न झालं, त्याचंही लग्न झालं, आणि आता काय धंदे चालू केले नवीनच प्रकार. आणि तुला एवढंच काम आहे तर फोन लाव ना त्याला. आता तुझ्याजवळ त्याचा नंबर तर असं ना. अरे फोन तर लावून राहिली, पण उचलून नाही राहिला ना माझा फोन. तू आणून देणार रे, मला काम आहे ना, अर्जंट काम आहे त्याच्यासोबत. तू आणून देणं बोलून. पण पाहिजे त्याच्या बायको गिको समोर काही नको बोलचो. काही भाई नागी ना कर आणि आणून दे रे. लय उपकार होईल तुझे, आणून दे ना तेवढा. बरं पाहतो, मी जातो त्याच्या घरी. जमलं तर आणतो, आणि नाही जमलं तर राहिलं मग. नाही तर मग असं नको म्हणतो कानून नाही दिलं म्हणून. मग तू सारे समोर बोलत बसतो. बरं मी ह्या गोट्याजवळच वाट पाहतो. इथंच बसतो मी. तू आण तेव्हापर्यंत. मी सध्या अर्धा घंटा इथंच बसतो, जातच नाही इथून. आज बोलायचंच आहे त्याच्यासोबत मला. तू आण त्याला बोलून. बरं बस तू, मी येतो. त्या माय बहीण काय नाटकं लावले येईन. चांगला सुखाचा संसार नांदून जायचं, हे येऊन बसून गेली इथं. त्या रुपयाच्या मनात काय चालून राहिलं काय नाही, त्याचं खोपडं काम करते का नाही करत. आणि याच्यात मला घसीटते दोघे जण. तो म्हणते इले आणली बोलून आणून दे, ते म्हणते त्याला बोलून आणून दे. आणि काही झालं गेलं तर माझं नाव सांगून देईन. पण काय करू आता, मित्र होय तर मी मित्राच्या कामी पडा लागते ना. आणतो त्याला बोलून. चला तर मग आता यूट्यूब फॅमिली, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये पहा का रुपेश राव आणि त्या पूजाचं काय चालू आहे तर. आणि मीच्या पाहुण्याचंही पहा, पिऊची काऊन असे करून राहिले तर. आता बाबा तर गेले भाजीपाला आणण्यासाठी, आता येतच असन ते. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही राधिकाची वाट पहा. पण त्या अगोदर तुमचे नावं घ्यायचे आहे ना. तुम्ही मस्त छान कमेंट केली आम्हाला, खूप छान. आम्हाला खूप आवडते तुमची कमेंट. तुम्ही असाच साथ द्या तुमच्या राधिकाला आणि समोर न्या. आणि तुम्हाला जर तुमच्या राधिकाचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप तर नक्कीच करा. आणि हाईप द्यासाठी पैसे गिसे काहीच नाही लागत, फक्त एक बटन दाबा लागते कमेंटच्या बाजूची आणि हाईप होऊन जाते. तर चला मग आता आपण सगळ्याची नावं घेऊ. निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, प्राचीताई मुळे संभाजीनगर, सुनंदाताई अंगारे, लताताई गोरे, कुमुदताई उघाडे आरमोरी, अभि तुकाई, रंजनाताई इंगोले, शुभताताई गोठणकर डोंबिवली वेस्ट मुंबई, प्रशाब्दी मून वर्धा मराठी, लताताई भरडे, गिरीश भाऊ बोडखे नागपूर, प्रियंकाताई मून. ज्यांनी आपल्याला कमेंट केली त्यांचे खूप आभार. असा साथ द्या तुमच्या राधिकाला आणि तुमच्या राधिकाला समोर न्या. आणि सबस्क्राईब पण करा, लाईक पण करा, शेअर पण करा आणि हाईप तर नक्कीच द्या. भेटू मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.